तर नेक्स्ट पॉइंट आता क्लासिफिकेशनच्या नंतर आपण स्टडी करणार आहोत डी अँड एल नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोहायड्रेट्स. काय आता डी कॅपिटल डी अँड कॅपिटल एल आहे की नाही. नॉमेनक्लेचर काय म्हणणार आहोत, नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोहायड्रेट्स. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोहायड्रेट्स. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं नॉमेनक्लेचर करत असतो तर त्यांच्या नावाच्या समोर कॅपिटल डी आणि कॅपिटल एल हे डेसिग्नेट करत असतात, म्हणजे डिनोट करत असतात. तर कॅपिटल डी केव्हा लिहायचा आणि कॅपिटल एल त्यांच्या नावाच्या समोर केव्हा लिहायचा ते समजावून सांगतो. त्यासाठी आपण मी सांगितलं आहे की शुगर आर डिवायडेड इनटू द टू क्लास. म्हणजे शुगर कार्बोहायड्रेट जेवढे काही कार्बोहायड्रेट्स असतात, शुगर्स आर डिवायडेड इनटू टू फॅमिलीज. यांना आपण टू फॅमिलीमध्ये डिवाइड केलेलं आहे. आर डिवायडेड इन टू फॅमिली. यांना टू फॅमिलीमध्ये आपण डिवाइड करणार आहोत. तर टू फॅमिली यांच्या कोणत्या राहणार आहे, डी अँड एल फॅमिली. आता डी फॅमिलीवाले किंवा एल फॅमिलीवाले शुगर किंवा कार्बोहायड्रेट्स कोणाला म्हणणार आहोत आपण. त्यासाठी ज्यांचा आता डी कॉन्फिगरेशन असेल तर त्यासाठी आपण एक स्टँडर्ड म्हणजे डी कार्बोहायड्रेट्स, डी कॉन्फिगरेशन असणारे कार्बोहायड्रेट सुरुवातीला बघू. तर त्यासाठी आपण एक स्टँडर्ड कार्बोहायड्रेट्स म्हणून ग्लिसरॉल्डिहाइड एक सर्वात छोटा जो कार्बोहायड्रेट्स आहे ते यांचं नॉमेनक्लेचर करण्यासाठी स्टँडर्ड म्हणून ग्लिसरॉल्डिहाइड घेतलेला आहे. तर बघा मी ग्लिसरॉल्डिहाइडचा फॉर्म्युला काढतो. सर्वात छोटावाला कार्बोहायड्रेट्स आहे की नाही. यामध्ये 3 कार्बन ॲटम्स आहेत. तर OH, H आणि CH2OH. तर हा जो कायरल कार्बन ॲटम आहे किंवा असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे तो लास्ट कायरल कार्बन ॲटम असतो अबाउट टू CH2OH ग्रुप. या CH2OH ग्रुपच्या वरचा जो लास्ट कायरल कार्बन ॲटम असतो त्याच्यामध्ये या OH ग्रुपचं जे कॉन्फिगरेशन आहे याच्यावरून आपण त्याचं डी किंवा एल नॉमेनक्लेचर डिसाइड करत असतो. इफ OH group on the last chiral carbon at the right side, काय असेल, राईट साइड न असेल तर दे आर कॉल्ड ॲज डी. त्याला आपण काय म्हणत असतो, डी. आणि हे जे प्लस आहे तर हे प्लस कशासाठी आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीसाठी आहे, डिक्स्टो रोटेटरी आहे असं आपण इंडिकेट करत असतो. कॅपिटल डी कशासाठी आहे की हा जो लास्ट कायरल कार्बन ॲटम आहे तर त्यामधला जो OH असेल तर तो जरा राईट साइड असेल दे आर कॉल्ड ॲज डी ग्लिसरॉल्डिहाइड. त्यांना काय म्हणायचं आहे, डी ग्लिसरॉल्डिहाइड. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते, बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि हाच ग्लिसरॉल्डिहाइड घेतला मी एक्झॅक्टली याचा मिरर इमेज. मी हा डी ग्लिसरॉल्डिहाइड खाली नाव लिहितो, लक्षात ठेवायचं आहे. इथे काय करणार आहोत, डी ही कॅपिटल डी ची डेसिग्नेशन आहे. हे कशासाठी आहे, लास्ट कायरल कार्बनचा जो OH आहे तो जर राईट साइड न असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डी. डी प्लस ग्लिसरॉल्डिहाइड काय म्हणणार आहोत याला, ग्लिसरॉल्डिहाइड. हे प्लस साइन काय आहे, हा डिक्स्टो रोटेटरी आहे, राईट डायरेक्शन. आणि हे डी काय सांगते की याचा जो लास्ट कायरल कार्बन ॲटम आहे अबाउट टू CH2OH ऑन द राईट साइड. ठीक आहे. आता एक्झॅक्टली याचा जर एक मिरर इमेज काढला म्हणजे इनॅन्शोमर म्हणतो आपण किंवा ऑप्टिकल आयसोमर्स म्हणतो. म्हणजे याचा जर एक्झॅक्ट मिरर इमेज काढला तर तुम्हाला तो मिरर इमेज या प्रकारे दिसत. हा ग्रुप ॲज इट इज दिसत वरचा. सेकंड नंबर मध्ये जो आपला कार्बन ॲटम होता याचं कॉन्फिगरेशन चेंज होईल. आता हा OH कोणत्या साईडने, लेफ्ट साईडने. काय हे लेफ्ट साईड. बाकी हे CH2OH ॲज इट इज राहील. त्याच्यामुळं इथे जे लास्ट कायरल कार्बन ॲटम आहे म्हणजेच हा वाला, याचा जर OH हा कोणत्या साईडनं आला, लेफ्ट साईडनं आला तर त्यांच्या नावाच्या समोर कॅपिटल एल लिहितात, कॅपिटल एल. आणि आता हा निगेटिव्ह असेल कारण हे जर डिक्स्टो रोटेटरी असेल म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये राईट डायरेक्शन प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करत असेल तर हा लेफ्ट डायरेक्शन रोटेट करते. ते ही प्लस असेल तर हा मायनस असेल. आणि म्हणून याचं नाव काय राहणार आहे, ग्लिसरॉल्डिहाइड. क्लिअर आहे की काय सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण हे डी आणि एल नॉमेनक्लेचर काय करत असतो,
या कार्बोहायड्रेट्सला देत असतो. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलंय? तर नॉमेनक्लेचर जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स मध्ये करतो तर त्यांच्या नावाच्या समोर कॅपिटल डी आणि कॅपिटल एल जेव्हा येत असते तर हे काय इंडिकेट करत असतात की यामध्ये जो लास्ट कायरल कार्बन ऍटम आहे त्यामधला जो OH आहे तो जर राईट साईडला असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? डी टाईपचे कार्बोहायड्रेट्स. आणि ज्या वेळेस लास्ट कायरल कार्बनला OH ग्रुप हे लेफ्ट साईडने येत असेल तर अशा टाईपचे जे कार्बोहायड्रेट्स आहेत दे आर कॉल्ड ॲज एल ग्लिसरॉल्डिहाइड. अँड दिस D and L configurated carbohydrates are optically isomers. हे एकमेकांचे काय असतील? ऑप्टिकल आयसोमर्स असतील. क्लिअर झालं? आणि हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी एक स्टँडर्ड कंपाऊंड घेतला. कोणता? ग्लिसरॉल्डिहाइड. आता एक महत्वाची नोट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जर असं विचारलं गेलं असेल की नॅचरली ऑकरिंग, लक्षात ठेवा, जेवढे काही नॅचरली ऑकरिंग शुगर्स असतील, नॅचरली ऑकरिंग कार्बोहायड्रेट्स किंवा शुगर्स आर डी फॅमिली, आर डिकॉन्फिगरेटेड. काय असतात ते? डिकॉन्फिगरेटेड असतात, म्हणजे डिकॉन्फिगरेशन असतं त्यांचं. क्लिअर आहे? म्हणजे जेवढे काही आपल्याला नॅचरली ऑकरिंग कार्बोहायड्रेट्स भेटतात ते मॅक्झिमम कोणते असतात? डिकॉन्फिगरेशन असते. म्हणजे त्यांच्यामधला जो लास्ट कायरल कार्बन ऍटम असतो त्यांचा OH राईट साईडनं असला पाहिजे. क्लिअर आहे काय सांगितलं आहे तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता काही एक्झाम्पल घेऊ ज्यांच्यामध्ये आपण D आणि L त्यांना डेसिग्नेशन्स करू. क्लिअर आहे काय सांगितलं आहे तर चला. तर मला जर कोणी विचारलं असतं की ड्रॉ द फॉर्म्युले ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स, या कंपाऊंडचे फॉर्म्युले मला ड्रॉ करून दाखवा, तर मला ते ड्रॉ करता आले असते. D ग्लिसरॉल्डिहाइड. बघा, मला जर असं म्हटलं असतं की D ग्लिसरॉल्डिहाइड, ग्लिसरॉल्डिहाइड, आताच आपण पाहिलं तरी मी तुम्हाला समजावून सांगतो की D ग्लिसरॉल्डिहाइड जर ड्रॉ करून दाखवा म्हटलं तर सर्वांना माहिती आहे की हा सर्वात छोटावाला 3 कार्बन वाला कार्बोहायड्रेट्स आहे. एक अल्डिहाइड आहे, बरोबर आहे. हे सेकंड कायरल कार्बन मध्ये आता OH कोणत्या साईडनं असेल? राईट साईडनं असेल. आणि हा जर राईट साईडनं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डी ग्लिसरॉल्डिहाइड, बरोबर आहे. लास्ट कायरल कार्बन मध्ये जर OH राईट साईडनं असेल तर तो डी ग्लिसरॉल्डिहाइड. डी इरिथ्रोज, बघा लक्षात ठेवायचं आहे. डी इरिथ्रोज, इरिथ्रोज असं जर विचारलं असतं आपल्याला तर इरिथ्रोज म्हणजे 4 कार्बन असणारा जो मोनोसॅकराइड्स आहे की नाही. त्यामुळे मी इरिथ्रोज OSC असेल तर तुम्हाला माहिती आहे की तो अल्डिहाइड आहे, त्याच्यामुळे एक अल्डिहाइड ग्रुप असणारच आहे. हा सेकंड कायरल कार्बन, हा थर्ड कायरल कार्बन ऍटम आणि हा आपला CH2OH. इथे D हा शब्द दिला त्याचा अर्थ हा लास्ट कायरल कार्बन जो आहे त्याला OH राईट साईडला आणायचा. बाकीचेही OH राईट साईडनंच असतील यांच्यामध्ये, पण हा राईट साईडनं असल्यामुळे तर दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज डी इरिथ्रोज. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपल्याला डी रायबोज असं जर म्हटलं असतं की D प्लस रायबोज, त्यांचं स्ट्रक्चर काढून दाखवा. रायबोज म्हटलं की हा पेंटोज शुगर आहे, पेंटोअल्डोज, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कीटोज जर असेल तर कीटोज कसा ओळखायचा आहे? ULOSE आहे ना. ज्यांच्या नावाच्या शेवटी ULOSE असेल तो कीटोज असतो आणि ज्यांच्या नावाच्या शेवटी OSE असते तो अल्डोज असतो. आता रायबोज म्हणजे 5 कार्बन असलेला 1, 2, एक अल्डिहाइड आहेच यांच्यामध्ये. त्यानंतर सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर आणि फिफ्थ मध्ये CH2OH. हा D याच्यासाठी आलेला आहे की हा जो लास्ट कायरल कार्बन ऍटम आहे त्यांचा OH राईट साईडला आहे आणि म्हणून आपण अशा प्रकारे लिहितो याला. बाकीचेही OH राईट साईडनंच आहे इथे. तर अशा प्रकारे डी रायबोज. त्याच्यानंतर डी ग्लुकोज. आपण जे ग्लुकोज पावडर खात असतो आहे की नाही, तर एनर्जी सोर्स म्हणून, तर ते डी ग्लुकोजचा फॉर्म्युला हे तसाच आहे, बघा लक्षात ठेवायचा आहे. त्याला आपण डी डेक्स्ट्रोरोटेटरी ग्लुकोजही म्हणतो. D प्लस आहे याचा अर्थ तो डेक्स्ट्रोरोटेटरी आहे की नाही. तर आता यांच्यामध्ये आपण किती कार्बन काढणार आहोत? 6 कार्बन असलेला अल्डोज आहे. 2, 3, 4,
5 आणि 6. ज्या अर्थी यांच्या नावाच्या समोर डी आहे याचा अर्थ याच्या लास्ट कायरल कार्बनला OH राईट साइड नाही. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये 1 2 3 हा 3 नंबरला ग्लुकोज मध्ये लेफ्ट साइडनं OH आणायचा आहे ना. बाकीचे तर तुम्ही OH कोणत्या साइडनं आणसाल, राईट साइड. तर हे फॉर्म्युले काढत असताना थोडं प्रिकॉशन घ्यायचं आहे. तर हे झाले तुमचे डी फॅमिली वाले. आणि मी आता सांगितलं आहे की ऑल नॅचरली ऑकरिंग कार्बोहायड्रेट्स आर जनरली ऑफ डी फॅमिलीज. क्लिअर आहे. त्यानंतर जे आपण कीटोज काढणार आहोत, काय काढणार आहोत, कीटोज. आहे की नाही. इथं अल्डोज झाले आपले. हे कोणते झाले, अल्डोजचे एक्झाम्पल डी फॅमिली वाले. असेच आपण डी फॅमिली वाले कीटोजचे एक्झाम्पल पाहणार आहोत. जसं डी फॅमिली कीटोज मध्ये सर्वात पहिला फॉर्म्युला आपण डायहायड्रॉक्सी एसिटोन घेतला होता. काय घेतला होता, डायहायड्रॉक्सी एसिटोन. तर यांच्या नावाच्या समोर डी वगैरे काहीच लावलं नव्हतं आपण. काय आहे, डायहायड्रॉक्सी एसिटोन. काय म्हणतो आपण याला, डायहायड्रॉक्सी एसिटोन. तर ही वाला जो आहे यांच्या नावाच्या समोर आपण डी लावणार नाही, कारण ते कायरल कार्बन ऍटमच नाही. पण तुम्हाला जर म्हटलं असतं की डी इरिथ्रोलूज, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय काढून दाखवा म्हटलं असतं, डी इरिथ्रोलूज, ULOSE, बरोबर आहे. इरिथ्रोलूज कीटोज आहे. हा जर काढून दाखवा म्हटलं असतं, तुम्हाला माहिती आहे की 4 कार्बन ऍटम आहे, 1 2 3 आणि 4. तर याच्यामध्ये सेकंड नंबरला कीटोन असणारच आहे, ULOSE असेल तर नावात. त्याच्यानंतर फर्स्ट नंबरला आपण OH लिहिणार आहोत. महत्वाचं आहे की कायरल कार्बन ऍटम हा वाला आहे की नाही, हा शेवटचा आहे. याचा हा डी शब्द आला, याचा अर्थ लास्ट कायरल कार्बन ऍटमला OH कोणत्या साइडनं असेल, राईट साइडनं असेल. म्हणून आपण त्यांना डी इरिथ्रोलूज म्हणतो. तसंच डी रायबोलूज, त्यांनी जर म्हटलं असतं की डी ULOSE, डी रायबोलूज काढून दाखवा म्हटलं असतं, तर डी रायबोलूज तुम्ही कसं काढला असतं सांगा. आता हे पेंटोज ULOSE काय सांगते की हे कीटोज आहे, बरोबर आहे. मग आता हे 5 कार्बन वाला आहे, 1 2 3 4 आणि 5. सेकंड नंबरचा कार्बन कीटोन असेल, CH2OH. त्याच्यानंतर थर्ड नंबरला OH आहे की नाही, फोर्थ नंबरचा OH आणि फिफ्थ मध्ये CH2OH. पण काय झालं असतं की हा लास्ट कायरल कार्बन मध्ये OH राईट साइडला येतो, म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, डी रायबोलूज. अशा प्रकारे म्हणजे स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नेमकं डी कॉन्फिगरेटेड असलेला कंपाऊंड कशाला म्हणायचं असतं. इथपर्यंत समजलं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर आपण जर डी फ्रुक्टोज असं आपल्याला ड्रॉ करा म्हटलं तर आपल्याला पटकन काढता आलं पाहिजे की डी फ्रुक्टोज, एल फ्रुक्टोज कशा प्रकारचा फॉर्म्युला असेल. तर आपल्याला त्यांनी सांगितलं असेल की डी, जर ड्रॉ द स्ट्रक्चर डी फ्रुक्टोज, हे यांचं पूर्ण मिनिंग समजलं पाहिजे आपल्याला. डीचं मिनिंग होत असते लास्ट कायरल कार्बनवरचा OH कोणत्या साइडनं असेल, डी म्हटलं तर राईट साइडनं. आणि फ्रुक्टोज म्हणजे कीटोहेक्झोज आहे आपला. कीटोहेक्झोज मध्ये आपण फर्स्ट कार्बन माहिती आहे आपल्याला, सेकंड कार्बन कीटोन असतो, त्याच्यानंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ आहे की नाही. आता ज्या ही नावाच्या समोर डी आहे, तर डी आहे याचा अर्थ काय, OH लास्ट कायरल कार्बनचा राईट साइड आहे. बाकी थर्ड नंबरच्या कार्बनला तुम्हाला ग्लुकोज सारखा असतो लेफ्ट साइडला आणावा लागेल आणि बाकीचे सर्वच OH कुठे राईट साइडला आणावं लागेल. तर ही जी लास्ट कायरल कार्बन मध्ये OH राईट साइड नसल्यामुळे यांच्या नावाच्या समोर काय आलेलं आहे, डी. आणि ही मायनस साइन काय सांगते की ही लिओ रोटेटरी आहे, लिओ रोटेटरी. म्हणजे हे जर प्लेन पोलराइज लाईट याच्यावर पास केला तर हे लेफ्ट डायरेक्शनला रोटेट करत असतात. तर हे इन्फॉर्मेशन आपल्याला नॉमेनक्लेचर मधली समजली पाहिजे की जो फॉर्म्युला ड्रॉ करतो त्यांच्या नावाच्या समोर कॅपिटल डी हे जर डेसिग्नेशन केलं असेल तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये जो लास्ट कायरल कार्बन ऍटम आहे अबाउट टू CH2OH ग्रुप, देअर OH ग्रुप आर ऑन द राईट साइड. क्लिअर आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर हे आपले डी आणि एल नॉमेनक्लेचर होते.
तर नॅचरली ऑकरिंग शुगर्स और कार्बोहायड्रेट्स आर डी फॅमिली. एल फॅमिलीवाले जे कार्बोहायड्रेट्स असतात किंवा शुगर असतात ते नॅचरली ऑकरिंग कार्बोहायड्रेट्स नाही. आणि डी अँड एल फॅमिली कार्बोहायड्रेट्स आर इनॅन्शोमर्स किंवा ऑप्टिकल आयसोमर्स. हे एकमेकांचे इनॅन्शोमर्स असतात किंवा ऑप्टिकल आयसोमर्स असतात. आपल्याला एक क्वेश्चन जर असं दिला असेल की ड्रॉ द इनॅन्शोमर्स ऑफ डी ग्लुकोज अँड एल ग्लुकोज, स्ट्रक्चर ऑफ ड्रॉ द इनॅन्शोमर्स स्ट्रक्चर्स ऑफ असं विचारलं असतं. ड्रॉ द इनॅन्शोमर्स स्ट्रक्चर ऑफ डी ग्लुकोज अँड एल ग्लुकोज. डी आणि एल ग्लुकोज हे एकमेकांचे इनॅन्शोमर्स आहेत आणि यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवा, ओपन चेन स्ट्रक्चर. तर आपल्याला ते ड्रॉ करून दाखवता आलं पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की डी कशासाठी दिलेला आहे आणि एल कशासाठी दिलेला आहे, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळं आपण यांचं स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज मध्ये जो टॉपचा फंक्शनल ग्रुप आहे तो अल्डिहाइड आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर सेकंड कायरल कार्बन, थर्ड कायरल कार्बन मध्ये OH लेफ्ट साइडला, फोर्थ कायरल कार्बन ॲटम, फिफ्थ कायरल कार्बन ॲटम आणि हा सिक्स्थ कार्बन ॲटम आहे, बरोबर आहे. तर हा जो लास्ट कायरल कार्बन ॲटम असतो यामध्ये जर OH राईट साइडला असेल तर त्याला काय म्हणतात, डी कॉन्फिगरेटेड. डी प्लस ग्लुकोज या नावानं आपण काय करत असतो, याला ओळखत असतो. बस हे फॉर्म्युले काढत असताना आपल्याला इन्फॉर्मेशन क्लिअर लक्षात असले पाहिजे. आता क्लिअर झालं. आता एक्झॅक्टली जर याला जर मिरर समोर ठेवलं म्हणजे आरशासमोर जर हा कंपाऊंड ठेवला असेल तर याची एक्झॅक्ट मिरर इमेज स्ट्रक्चर कसं राहणार आहे, हा अल्डिहाइड ऍज इट इज दिसेल मला, बरोबर आहे की. त्यानंतर हा CH2OH ही ऍज इट इज राहील. पण आता हे जे कायरल कार्बन ॲटम आहे यांचे कॉन्फिगरेशन चेंज होत जाईल. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, बरोबर आहे की. ज्या अर्थी हा याचा इनॅन्शोमर्स आहे याचा अर्थ एल. एल मीन्स लास्ट कायरल कार्बनचा OH लेफ्ट साइडने आहे की नाही. तर हे इंडिकेट करते एल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर हा राईट साइडनं होईल तर याचा मिरर इमेज मध्ये हे लेफ्ट साइडनं दिसेल. हा लेफ्ट साइडनं होता, हा राईट साइडनं दिसेल आणि हा राईट साइडनं होता तर हे लेफ्ट साइडने. एक्झॅक्टली मिरर इमेज अशी राहील त्याची. कशाची, ग्लुकोजची. पण तो कोणता ग्लुकोज राहील, एल ग्लुकोज राहील. काय राहणार आहे, एल ग्लुकोज. तर दिस टू आर इनॅन्शोमर्स. हे एकमेकांचे इनॅन्शोमर्स असतात. म्हणजे यांच्यावर जर प्लेन पोलराइज लाईट आपण पास केला तर हे राईट डायरेक्शन रोटेट करत. कोणत्या वाला, ज्यांच्यामध्ये हे प्लस साइन आहे. प्लस साइन काय सांगते की हा राईट डायरेक्शन मध्ये PBL प्लेन पोलराइज लाईटला काय करतो, रोटेट करतो. हे डी काय सांगते की हा जो लास्ट कायरल कार्बन ॲटम आहे त्यामधला OH राईट साइड आहे. त्याच्यानंतर हा कॅपिटल एल काय सांगते की यामध्ये जो लास्ट कायरल कार्बन आहे त्यामधला OH हा लेफ्ट साइड आहे, बरोबर आहे. कॅपिटल एल. हे मायनस काय सांगते माहिती आहे का, हे लेफ्ट डायरेक्शन हा जो प्लेन पोलराइज लाईट असतो है की नाही, तर या प्लेन पोलराइज लाईटला तो लेफ्ट डायरेक्शन रोटेट करत. कोणत्या डायरेक्शन रोटेट करत, लेफ्ट डायरेक्शन रोटेट करत. म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला तो लेफ्ट डायरेक्शन रोटेट करते म्हणून ही निगेटिव्ह साइन असते ब्रॅकेटमध्ये. आणि ही प्लस साइन काय सांगते की प्लेन पोलराइज लाईटला तो राईट डायरेक्शन रोटेट करते. तर हे छोट्या छोट्या इन्फॉर्मेशन्स या फॉर्म्युल्यामध्ये खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्हाला मोनोसॅकराइड्स मध्ये हे जे डेसिग्नेशन आहे नॉमेनक्लेचर मध्ये हे समजणार नाही तोपर्यंत कन्फ्युजन जास्त वाढेल. म्हणून आपल्याला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं होतं. आणि म्हणून मी तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मधले नॉमेनक्लेचरची जी पद्धत आहे, कॅपिटल डी आणि कॅपिटल एल फॅमिली शुगर्स, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स असतात तर these carbohydrates are divided into the two families, that is D families and L family carbohydrates. मग नेमकं आपण D family carbohydrates कोणाला म्हणणार आणि L family carbohydrates कोणाला म्हणणार, हे क्लिअर झालं असेल तुमचं. आपण असे काही क्वेश्चन जर आले तर ते आपल्याला ड्रॉ करून पाहता आले पाहिजे.
आता महत्वाचा पोर्शन याच्यानंतर आहे स्ट्रक्चर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आपला? स्ट्रक्चर ऑफ कार्बोहायड्रेट्स. जेवढेही कार्बोहायड्रेट्स आपण समजून घेऊन राहिलो ते यांचे आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचे. बरोबर आहे? काय करणार आहोत आपण? स्ट्रक्चर ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेटचे स्ट्रक्चर स्टडी करत असताना आपण पहिल्यांदा मोनोसॅकराइडचे स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. नेक्स्ट सिलेबस मध्ये आपल्याला आता कार्बोहायड्रेटच्या कोणत्या पार्टवर फोकस करायचा आहे? स्ट्रक्चर ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेटचे आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. तर त्यामध्ये आपण सर्वात महत्वाचे स्ट्रक्चर आपल्याला कोणाचे आहेत? मोनोसॅकराइडचे. कोणाचे? मोनोसॅकराइडचे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आपल्याला पूर्ण ग्लुकोजचं इन्फॉर्मेशन पाहिजे. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण मोनोसॅकराइड्स वर पूर्ण फोकस करणार आहोत पहिल्यांदा. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर दोन मोनोसॅकराइड्स आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचे आहे. मोनोसॅकराइड्स. तर मग या मोनोसॅकराइड्स मध्ये आपण सुरुवातीला जे दोन मेन मोनोसॅकराइड्स आपल्याला स्टडी करायचे आहे ते आहे ग्लुकोज. कोणता स्टडी करायचा आहे? ग्लुकोज. या ग्लुकोज मध्ये ग्लुकोजचं इंट्रोडक्शन. सुरुवातीला आपण ग्लुकोजचं इंट्रोडक्शन समजून घेऊ, म्हणजे त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज फोकस करू. आणि तिसरं ग्लुकोजचं प्रिपरेशन्स. बरोबर आहे? फ्रॉम स्टार्च. एक आपण स्टार्च पासून आपण यांना तयार करणार. स्टार्चचा फॉर्म्युला असतो C6H10O5 N टाइम्स पॉलिसॅकराइड्स आहे. आणि एक डायसॅकराइड्स शुक्रोज लॅबोरेटरी मेथड आहे. हे इंडस्ट्रियल मेथड आहे वरची. शुक्रोज पासून लॅबोरेटरी मेथड असते C12H22O11. यांच्यापासून आपण ग्लुकोजचं प्रिपरेशन्स करणार आहोत. आणि त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज काय पाहणार आहोत? महत्वाचं स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. आता तुम्ही म्हणसाल सर आत्ताच तर काढलं आपण स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. नाही, ग्लुकोजचे आपण ओपन चेन स्ट्रक्चर. कोणते स्ट्रक्चर पाहणार आहोत? ओपन चेन स्ट्रक्चर. ग्लुकोजचे दोन स्ट्रक्चर प्रपोज केले गेलेले आहेत. एक ओपन चेन स्ट्रक्चर आणि दुसरं आहे सायक्लिक स्ट्रक्चर. काय पाहायचं आपल्याला? सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. सायक्लिक मध्ये दोन प्रकारचे पाहिजे आहे. एक फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार आणि एक हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणता आहे? हॅवर्थ. बघा, एक फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे आणि दुसरं हॅवर्थ रिंग स्ट्रक्चर. तर असे आपल्याला सायक्लिक स्ट्रक्चर दोन स्टडी करायचे. त्याच्यानंतर असंच आपल्याला फ्रुक्टोजची माहिती करायची आहे. सेकंड जो आपण स्टडी करणार आहोत तो आहे आपला आता फ्रुक्टोज मोनोसॅकराइड्स. ज्यांचा मोनोसॅकराइडचा या दोन्ही मोनोसॅकराइडचा फॉर्म्युला एकच आहे की नाही? फ्रुक्टोजचाही फॉर्म्युला C6H12O6 आहे आणि ग्लुकोजचाही फॉर्म्युला आपला C6H12O6 आहे. पण हा अल्डोज आहे, तो कीटोज आहे, आपल्याला माहिती आहे. तर जो सेकंड आपण फ्रुक्टोज स्टडी करणार आहोत त्यामध्येही सुरुवातीला त्याचं इंट्रोडक्शन. बघा, आपल्याला नेक्स्ट स्टडी काय करायचं आहे हे माहिती असलं पाहिजे. इंट्रोडक्शन्स. त्याच्यानंतर आपण यांचे फिजिकल प्रॉपर्टीज किंवा डायरेक्ट प्रिपरेशन्स, म्हणजे प्रिपरेशन्स नाही आहे यांचं, आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करायचं आहे. आपल्याला स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज. जसं ग्लुकोजमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी, प्रिपरेशन्स आणि नंतर मग त्यांचे स्ट्रक्चर पाहिजे. इथे थोडक्यात आपण फ्रुक्टोजचे इंट्रोडक्शन्स आणि डायरेक्टली फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर. तर फ्रुक्टोजचे स्ट्रक्चर दोन प्रकारचे आपल्याला पाहिजे. बघा, लक्षात ठेवायचं आहे. एक ओपन चेन स्ट्रक्चर आणि दुसरं सायक्लिक स्ट्रक्चर. तर सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलंय की सायक्लिक स्ट्रक्चर आपण दोन प्रकारचे स्टडी करणार आहोत. पहिला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, म्हणजे एक फिशर नावाचा सायंटिस्ट आहे. तर त्या फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार त्यांचं सायक्लिक स्ट्रक्चर ड्रॉ करू. आणि दुसरं हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युला. हॅवर्थ नावाचा जो सायंटिस्ट आहे तर हॅवर्थ रिंग स्ट्रक्चर. तर अशा प्रकारे आपल्याला हे 1 by 1 मोनोसॅकराइड्स डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही मोनोसॅकराइडचं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करता येईल, ओपन चेन स्ट्रक्चर, सायक्लिक स्ट्रक्चर, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार आणि हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानुसार. तिथे आपल्याला हॅवर्थ प्रोजेक्शन फॉर्म्युले महत्वाचे आहे. बरोबर आहे? स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी. तसं आपल्याला सर्वच फॉर्म्युले महत्वाचे आहेत. बरोबर आहे?
पण हे फॉर्म्युलेट म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर का बनला, म्हणजे कोणताही मोनोसॅक्राइड्स असेल, ग्लुकोज असो का फ्रुक्टोज असो, त्याचे दोन दोन स्ट्रक्चर का प्रपोज केले गेले, म्हणजे दोन दोन स्ट्रक्चर का मांडण्यात आले आहे ना, हेही महत्वाचा प्रश्न आहे. मग याचं स्ट्रक्चर ओपन चेन स्ट्रक्चर आहे हेही सांगण्यात कसं काय आलं, आणि सायक्लिक स्ट्रक्चर का आहे हे का सांगण्यात आलं, म्हणजे हे दोन्ही स्ट्रक्चर रिजेक्ट केले गेलेले नाही, हे दोन्ही स्ट्रक्चर आहे. ग्लुकोज हे दोन स्ट्रक्चरल फॉर्ममध्ये एक्झिस्ट असतो, ओपन चेन स्ट्रक्चर बी राहते आणि सायक्लिक स्ट्रक्चर बी राहते. फ्रुक्टोजही तसंच आहे, ओपन चेन स्ट्रक्चर असते आणि सायक्लिक स्ट्रक्चरही असते. तर सुरुवातीला आपण एक पहिला जो मोनोसॅक्राइड्स आहे कोणता, ग्लुकोज. तर या ग्लुकोज विषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ओके, तर मग आता आपण ग्लुकोजचं सुरुवातीला इंट्रोडक्शन समजून घेऊ. काय समजून घेऊ, इंट्रोडक्शन्स. तर मोनोसॅक्राइड्स मधला सर्वात पहिला जो मोनोसॅक्राइड्स आहे तो आपण स्टडी करणार आहोत. कोणता आहे, ग्लुकोज. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर ग्लुकोजची इन्फॉर्मेशन आपण समजून घेऊ. ग्लुकोज, बरोबर आहे. आता सर्वांना माहिती आहे की ग्लुकोज जो आहे याच्या इंट्रोडक्शन्स मध्ये, याचं जेव्हा आपण पहिल्यांदा इंट्रोडक्शन समजून घेऊ, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. बघा लक्षात ठेवायचं. काय म्हटलं, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोजचा, C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करतो, सध्या आपण स्ट्रक्चरल मध्ये ओपन चेन स्ट्रक्चरल फॉर्म्युला जेव्हा ड्रॉ करतो, तर त्यांच्यावरूनच आपण या ग्लुकोजची इन्फॉर्मेशन सांगत असतो इंट्रोडक्शन्स मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्यानंतर 4 सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. याच्यामध्ये हे जे 4 कायरल कार्बन दिसतात तुम्हाला, असिमेट्रिकल कार्बन, थर्ड नंबरचा OH लेफ्ट साइडनं लिहायचा आणि बाकीचे OH राईट साइडनं लिहायचे. लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला काढत असताना हे टेक्निक व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर हे जे 4 असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे ना, त्याच्यामुळे मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज C6H12O6 असा आहे. आणि त्यानंतर सांगत असतो आपण ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये की इट कंटेन 4 असिमेट्रिकल कार्बन आयटम. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असिमेट्रिकल कार्बन आयटम आहे. असिमेट्रिकल कार्बन म्हणजे ज्यांच्या चारही ॲटम किंवा ग्रुप हे डिफरंट ॲटम किंवा ग्रुप असेल या कार्बन ॲटमला, तर त्याला आपण असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणतो. तर अशी ग्लुकोजमध्ये 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. म्हणून इट कंटेन 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम. असिमेट्रिकल कार्बन ॲटम किंवा यालाच आपण कायरल कार्बन ॲटम म्हणत असतो. क्लिअर आहे. त्याच्यामुळे याच्यापासून नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स ग्लुकोज मध्ये नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतील, तर नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स काढण्यासाठी 2⁴ असा फॉर्म्युला आहे. n मीन्स असिमेट्रिकल कार्बन ॲटम. तर इथे टाका आता 2⁴ means total 16 possible optical isomers are possible in glucose. है की नाही. त्याच्यानंतर आपण ग्लुकोजच्या नावासमोर D प्लस साइन देतो. प्लस साइन काय सांगते की हा डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाउंड्स आहे की नाही. म्हणून इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह है ना, इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड्स. हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड्स आहेत आणि इट्स स्पेसिफिक रोटेशन्स हा प्लेन पोलराइज लाईटला काय करणार आहे, राईट डायरेक्शन रोटेट करणार आहे. त्याचं स्पेसिफिक रोटेशन्स किती आहे माहिती आहे का, 52.5 डिग्री एवढं रोटेशन्स आहे. एवढ्या अँगलनं तो रोटेट करतो. म्हणून इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड्स. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाउंड्स आहे ना. हॅव्हिंग स्पेसिफिक रोटेशन्स, याचं जरा स्पेसिफिक रोटेशन्स आपण पाहिलं, स्पेसिफिक रोटेशन्स, तर हे किती डिग्रीनं त्या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करू शकतो, 52.5 एवढ्या डिग्री अँगलनं तो काय करू शकतो, रोटेट करू शकतो. काय करू शकतो, रोटेट करू शकतो. आणि म्हणून इट इज अ डेक्स्ट्रोज शुगर.
इट इज डेक्स्ट्रोज. काय म्हणतो आपण? डेक्स्ट्रोज शुगर म्हणत असतो. ग्लुकोजला दुसरं नाव काय देतो आपण? डेक्स्ट्रोज शुगर म्हणत असतो. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? कळून राहिलं? त्यानंतर आपण जेव्हा ग्लुकोज मध्ये यांचं इन्फॉर्मेशन सांगणार आहोत, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. काय पाहणार आहोत? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. आपण हे जे ग्लुकोज स्टडी करून राहिलो तर या ग्लुकोजच्या आता फिजिकल प्रॉपर्टीज समजून घेऊ, है ना? सोपं आहे, तुम्ही रीड केलं तरी समजून जाते तुम्हाला. तर त्याच्यामुळे आता नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज, है ना? प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या फिजिकल प्रॉपर्टीजवर जर फोकस केलं तर दे आर व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड. हे कसे असतात? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड असतात. सर्वांनाच माहिती आहे ग्लुकोजचं पावडर कसं असते, क्रिस्टलाइन सॉलिड, है ना? आणि स्वीट इन टेस्ट, यांची टेस्ट कशी राहणार आहे? स्वीट टेस्ट असणार आहे. क्लिअर आहे? त्याच्यानंतर इट हॅज मेल्टिंग पॉइंट. यांचा जर मेल्टिंग पॉइंट पाहिला आपण, इट हॅज मेल्टिंग पॉइंट 419 केल्विन इतका त्याचा मेल्टिंग पॉइंट असतो. ठीक आहे? 419 केल्विन. त्याच्यानंतर इट इज सोल्युबल इन वॉटर. सर्वांना माहिती आहे की इट इज सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हा कसा असतो? सोल्युबल असतो. बट इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, है ना? इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पण हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये कसं राहत असतं? इनसोल्युबल राहत असतं. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट लाईक बेन्झीन, इथर यांच्यामध्ये हे इनसोल्युबल असतो. इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, है ना? ऍक्टिव्ह. हॅव्हिंग स्पेसिफिक रोटेशन्स. यांचा अर्थच पाहला आपण. स्पेसिफिक रोटेशन्स किती असते यांच्यामध्ये? 52.5 डिग्री एवढा तो राईट डायरेक्शनला रोटेट करत असतो. त्याच्यामुळं इट इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रोज शुगर. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो? डेक्स्ट्रोज शुगर म्हणत असतो, आहे की नाही? त्याच्यानंतर आपल्या ब्लड मध्ये शुगर असते. आपण म्हणतो ना, शुगर चेक केली का तर किती निघाली, आहे की नाही? नॉर्मल रेंज किती असते? द लेवल ऑफ ग्लुकोज इन ब्लड. आपल्या ब्लड मध्ये जे ग्लुकोजची लेवल असते ते किती असते? 60 to 100 मिलीग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, आहे की नाही? मिलीग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असं म्हणतो आपण. तर 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये 60 to 100 मिलीग्रॅम एवढी शुगर असते. हे नॉर्मल रेंज आहे. प्रत्येकाच्या ब्लड मध्ये जे ग्लुकोज असते तर ते ग्लुकोजचं प्रमाण किती असते माहिती आहे का? 60 to 100 मिलीग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एका सेंटीमीटर क्यूब एरियामध्ये एवढी मिलीग्रॅम शुगर असेल तर हे नॉर्मल रेंज झाली. काय झाली? हे नॉर्मल रेंज. याच्यापेक्षा जास्त झाली किंवा कमी झाली तर आपण म्हणतो की आपल्या ब्लड शुगर इन्क्रीज झाली. क्लिअर होऊन राहिलं? तर हे काही फिजिकल प्रॉपर्टीज होत्या. आता फिजिकल प्रॉपर्टीज नंतर आपल्याला यांचे प्रिपरेशन्स क्लिअर करायचे.